आचार्यं तमुल्लयते जगत्कृपातं वन्दे परमानन्दं वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काही जनेने बोलतो जनेने भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतान की जय। श्री भगवान वाच 32वा श्लोक चालू आहे आपला। कालोऽस्मि लोकाक्षयकृत् प्रवृत्तो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे जीवस्थिता प्रत्यनीकेषु योधाः। तरी मी काळगा हे पुढे लोक संहारावया लागी वाढे सैंग पसरल्या हाती तोंडे आता ग्रासी नाही आढळले। काल पहिला पण पुढे म्हणजे खरं तर मी काळ, मी कोण आहे, काळ आहे, भगवंत स्वतःची ओळख करून देतात म्हणजे विश्वरूपाच्या माध्यमातून। मी कोण आहे तर काळ आहे, नुसता काळ आहे असा नाही तर कालोस्मी काळांचाही काल आहे, सगळ्या काळाचा काळ मी आहे। अशासाठी वाढलेलो आहे वाढे लोकसंहारावया लागी वाढे। लोकसंहार करण्याच्या दृष्टीने माझा जन्म झालेला आहे। आता सगळ्या लोकांना मी ग्रासणारे खाऊन टाकतो। का बरं? कारण ते वाढतात, जे वाढतात ते नाश पावतात, जे वाढत नाही, ज्याच्यामध्ये जन्म नाही, त्याच्यात वाढ नाही, ज्याच्यात वाढ नाही त्याला खात नाही, ज्याचा जन्म झाला नाही त्याला काही खात नाही, हा ज्याचा जन्म झाला त्याला खातो। कारण तो कालाच्या कक्षेमध्ये गेला। जो पदार्थ उत्पन्न झाला तो कालाच्या कक्षेत जातो। जगत उत्पन्न झालं म्हणून लोकसंहारावया लागले। सगळ्या लोकांना खायला मी उठलेलं कारण ज्याचा जन्म झाला, चैतन्याचा जन्म झाला का नाही, आत्मा जन्मला नाही, ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याच्या मागं काळ आहे। मग तिन्ही शरीरांच्या मागं काल आहे। आता हे बाकीचे भौतिक सृष्टी द्या सोडून, समजा जड पृथ्वी आप तेज वायू आकाश हे बी खाऊन टाकता येते कारण त्याला काही स्वैर सुतक नाही, तसं सगळ्याचा ग्रास घेतोय तो। पण त्याच्यात विशेषतः भाग कुठे लागल, जो जड चेतन वर्ग आहे म्हणजे जीव, यांच्याच ठिकाणी कालाचा क्षयाचा विषयी जे दुःख आहे ते होणार आहे की कालाने आम्हाला खाल्लं, मरण आमच्या मागं लागलं, आमच्या मागं मरण लागलं, हे जीवाला दुःख आहे त्याचं। दगडांना काय दुःख आहे? समजा दगडी देवानी भरपूर खाल्ली, खा तर दगडाचं काय? दगडात जरी लोष्टपाषाणादी योनी सांगितलेले असते तरी ते आधीच वैतागलेले। खरं तर त्याच्यामध्ये कार्य तो घडत नाही ना, त्याच्यामुळे त्याला त्रास नाही, त्याच्यामध्ये त्याला दुःख आहे, त्याच्यात शीत उष्ण याचं दुःख होतं त्याच्यात लोष्टपाषाणादी योनीमध्ये। पण त्यांच्यापेक्षा जास्त प्रभावित जड चेतन वर्ग जो हालताना दिसतोय असा चराचरामधला चर वर्ग, अचर वर्गामध्ये नाही, चर वर्गामध्ये दुःखाची, आपल्याला दुःखाची जास्त जाणीव, आणि म्हणून काळ मागं लागला तर या जीवांच्या मागं लागलेला तर मग बरोबर आहे, जीव उत्पन्न झाला, जो उत्पन्न झाला त्याला काळ खातो, म्हणून लोकसंहारावया वाढे। मग त्याच्यातल्या सगळ्यांचा तिन्ही देहांना खातो, कारण सूक्ष्म स्थूल देहांचा घास घेतो। कशासाठी? मग त्याच्यासाठीच ही तोंड पसरलेली,
या विश्वात किती जीव आहे असं म्हटलं तर असंख्य आहेत, ज्याची गणना आपल्यालाही करता येणार नाही. कारण ब्रह्मांड जर अनंत असतील तर मोकळी ब्रह्मांड थोडीच आहेत त्याच्यामध्ये काय भरलेले अनंत सगळ्या जीव भरलेले आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा येत अर्जुना म्हणे कटकटा उभगलो मागिल्या संकटा. हे देवा तू जे दाखवलं संकट माझ्यावर जे कोसळलं, अर्थात संकट अर्जुनावर कोसळलं होतं असं नाही, तर अर्जुनाचा भाव होता माझ्यावर संकट आलं. कारण संकट जर आलेलं असतं तर अर्जुन वाचलाच नसता. पण अर्जुनाची इथपर्यंत भूमिका झाली की बस आता वा कोणत्याही सेकंदात आपला नाश होईल, कोणत्याही सेकंदात अवधीमध्ये पलामध्ये इथपर्यंत अगदी. आणि त्यावेळेला माणसाचे ठोके वाढतात. ज्या वेळेला दुःखाची जाणीव होते ना, विशेष करून आता मृत्यूची जाणीव आहे, आता तुम्हाला मरायचं आहे म्हटलं की त्याचे ब्लड प्रेशर लगेच झालं, प्रेशर्स वाढला. तर म्हणजे काय काय लोकांना ऑपरेशन करायला सुद्धा ब्लड प्रेशर वाढतो म्हणतात, वाढतं. ते त्यांना त्या थिएटरमध्ये घेऊन गेले की ते म्हटले काढा बाहेर यांना. ते म्हटले का यांचा प्रेशर वाढला. म्हणजे त्यांना असं वाटतं आता आपण काय वाचणार नाही असं म्हणूनच त्याचा ब्लड प्रेशर वाढला, नाही तर दुसरं काही कारण आहे ब्लड प्रेशर वाढायचं. मग ते म्हणजे बाहेर काढा यांना, कारण यांचा ब्लड प्रेशर नॉर्मल झाल्यावर पाहू. आणि मग थोडीशी सवय लागली, 1-2 दिवस तिथंच ॲडमिट करून ठेवतात. मग ते म्हणतात तुमचं झालं का ऑपरेशन? हां. कसं काय? काहीच नाही ते असं जर सांगितलं हां मग ठीक आहे. मग ह्यांची मानसिक तयारी होते आणि मग तो याच्यात असा विषय होतो. आता अर्जुनाच्या बाबतीत त्याचाही ब्लड प्रेशरच वाढलेला, मागच्या सगळ्या ओव्या आलेल्या होत्या, त्याचा चांगला ब्लड प्रेशर वाढवला. कारण आता मी काय वाचत नाही असं म्हणणं. आणि मग आता तेव्हा मागच्या श्लोकामध्ये जशी करुणा भागली भगवंताला, माझ्यावरती तुम्ही कृपा करा, प्रसाद द्या. आणि मग आता भगवंत प्रसाद देत आहेत त्या अर्जुना, तू काय घाबरू नको बरं का. आता आपण इतक्या उशिरा सांगतात का हो? इथे माणसाची काय तारांबळ झाली आहे. तर अर्जुन म्हणे कटकटा उभगिलो मागिल्या संकटा. माझ्यावर जे संकट कोसळलं म्हणून आळविला. मी तुला कशासाठी आळवला? आळवणं म्हणजे भक्ती करणं. नाहीतरी माणसं देवाला केव्हा आळवतात? संकट आले तर. संकट आल्यावर त्याला आठवण राहते म्हणून तो आळवतात. त्या कुंती मातेने असं म्हटलं होतं, तेव्हा मला दररोज नवीन दुःखाचे सॅम्पल दे, दररोज नवीन दुःख येऊ दे माझ्या जीवनात. ते म्हणले का सारी लोक माझ्याकडे कशासाठी येतात? तेव्हा सुखात ठेव. कुंती माता कशाला गेली? ते म्हणले ते सुखात ठेव म्हटल्यावर तुझं आठवण सुद्धा राहत नाही आम्हाला, म्हणून तुझ्या आठवणीसाठी. कारण ज्याला हे कळालं की त्याचीच आठवण नित्य राहिली पाहिजे, म्हणून प्रतिकूल काळ, जीवनातला प्रतिकूल काळ हा खरा तर आपला फायद्याचा कालावधी आहे. जर प्रतिकूलता असेल आणि अनुकूलता असेल तर तो कालावधी खोटा आहे. कारण त्या अनुकूल कालावधीमध्ये तो रममान झाला, पत्नी मुलं बिलं नातवंड अगदी रमून गेला. हां, ते म्हणले मग आता काय पाठाला जायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही, तर तो रमलेला आहे. हा आता त्या प्रतिकूल काळ घरात कोणी बसूनच देत नाही. ते म्हणले का इथे काय झालं थांबली तुम्ही? किंवा घरात मनुष्य बाहेर केव्हा पडेल? प्रतिकूल असला तर पडेल. घरामध्ये लय सारखं त्याला हे जरा खायला, हे जरा खायला, हे जरा खायला, तो माणूस बाहेर तरी जाईल का? बाहेर त्या मग त्याच्यासाठी म्हणून तो स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा म्हणून कर्कशा करून ठेवली. तुकोबराय म्हणतात गुणवंत स्त्री जर दिली तर त्या माणसाचा परमार्थ कधी होणार नाही. म्हणून गुणवंत स्त्रीपेक्षा कर्कशा, म्हणजे कर्कशा असेल तर फार चांगली, म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने चांगली आहे. स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा म्हणून कर्कशा करून ठेवली. भाग्य द्यावे तरी तुकोबराय म्हणतात ना, त्यापेक्षा करंटा करून ठेवली.
हा करंटा जर करून ठेवला ना, पैसे लय दिल्यावरती कशाला त्याला काय सुचतंय तेव्हा. फार संपत्ती असणारी माणसं ते बी त्यांच्या चक्रात गुंतलेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. नाहीतर दंभ असते मेल. हा म्हणजे जर दुसरीकडे बी गेलो असतं तरी कुणबी केल्यामुळे बरं झालं असं म्हणजे अभिमान राहिला नाही. आणि सांसारिक परिस्थिती प्रतिकूल होती असं नाही, पण तुकोबरायांनी ती जाणून बुजून प्रतिकूलतेत रूपांतरित. आपण जाणून बुजून तिला अनुकूलतेत कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जास्तीत जास्त ते अनुकूल झालं पाहिजे. आणि अनुकूल जर झालं नाही तर लोक म्हणतात काय एवढा परमार्थ करून केलं, तुम्हाला तो काहीच नाही उपयोग झाला त्याचा. म्हणजे कशात उपयोग व्हायला पाहिजे अशोक महाराज, अनुकूलतेत का प्रतिकूलतेत. अनुकूलता आणि प्रतिकूलता ह्या दोन्ही प्रारब्धजन्य अवस्थेत सोडून द्या. आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल, जसे असेल तशी जैशी स्थिती आहे राह. अनुकूल असो नाही तर प्रतिकूल असो, काही असो, पण देवाचं चिंतनाची फार आवश्यकता आहे. आणि अर्जुन मागच्या संकटाला उभगला म्हणून म्हणतो मी तुला आळवले, तव चोखटा ओवाईला हा, तव ओखटा तव ओखटा ओखटा म्हणजे वाईट. वास्तविक आळवल्यावर चांगलं दाखवावं का नाही, पण याने तर भीषणच दाखवलं. अजून कृपा केली का अवकृपा केली, कृपाच झाली. ओक्ट दाखवून सुद्धा कृपाच होते. ओक्ट म्हणजे वाईट विश्वरूप जे भयानक पाहिलं, याने अर्जुनावर कृपा झाली का अवकृपा झाली, कृपा झाली. कारण तो घाबरला. आणि घाबरलेल्याला काय म्हणतात, घाबरल्याशिवाय परमार्थच होत नाही. हे सगळे उलटे समीकरण परमार्थात. प्रवेशच होणार नाही. म्हणजे एखादा मनुष्य मृत्यूला घाबरला, एखाद्याला सारखं असं वाटत असेल अटॅक येतो का काय, अटॅक येतो का काय, माणसं घाबरतात बरं का. असे ते सारखं हात छातीला लावतील, कोणत्या बाजूला दुखतं, डाव्या बाजूला का उजव्या बाजूला. ते म्हटले बा आपल्या कोणत्या बाजूला दुखत आहे, ते म्हटल्या उजव्या बाजूला. नक्कीच मारण्याची शक्यता आहे, कारण उजव्या बाजूला हृदय आहे. हा ते विरळ आहेत ते काही, म्हणजे लाखात केसेस असे राहतात भाऊंचं होतं. पण ते मग आता त्याला माहितीच नाही ना वैद्यकीय काय आहे ते, डाव्या बाजूला असतं का उजव्या बाजूला. पण ते म्हणतात या बाजूला दुखू राहिले. त्याला एखादा आडमोठा माणूस असेल तर म्हटले बहुतेक अटॅकाची शक्यता. त्याला कशी शक्यता आहे अटॅक. त्याला अजून घाबरला. मग घाबरलेलं चांगलं आहे. मग तुम्ही आता असं करता का, हरिपाठ म्हणा. हरिपाठ म्हटल्यावर तुम्ही वाचता, तर त्यांनी म्हणला हरिपाठ आणि मग दुखायचं राहील. म्हटले अटॅक गेला आपला. कशामुळं, कशाने का व्हायना पण परमार्थ करायला लागला ना. म्हणजे कशाने का व्हायना, असं का व्हायना. काही वेळेला ऍक्सिडेंटली माणसं परमार्थाला लागतात, जाणून बुजून नाही आला आहे असं समजा. अशी जर केस असेल तर, पण तसा का व्हायना आला तरी चांगलीच गोष्ट आहे. कारण मग त्याला समजलं की असं छातीत चमका निघण्याचे एक नाही अनेक कारण आहेत, अनेक भरपूर कारण आहेत. अनेक म्हणतो ना मी, पित्त त्यातलं एक सांगितलं. तर त्याच्या मग आता त्याच्यामध्ये जर असेल तर होतं ते. पण मग झालं, पण तरी सुद्धा काही निवर घट्ट नाहीच परमार्थाला लागणार, कारण त्यांना कळालं अनेक कारण आहेत. तिकडून बी धोकाच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुला प्रेमाने विचारलं होतं देवा की कारण माझ्यामध्ये अधिक सुखाकार वृत्ती व्हावी, तुझा अधिक ते रूप पाहून माझी वृत्तीला आनंद व्हावा. आणि तू तर ते ओकटं दाखवलं, आणि म्हणून तर माझी ही एवढी तारंबळ झाली. तेवीची कठीण बोले आस तुटी, काल झालेल्या आहेत बघा ह्या. तेवीची कठीण बोले आस तुटी. आस तुटी म्हणजे आस म्हणजे आशा, तुटी म्हणजे तुटलेली, ज्याची आशा सुटलेली त्याचं नाव आस तुटी. आस तुटी म्हणजे आशा सोडलेली, आशा सोडलेला म्हणजेच निराश झाली असा अर्थ निघाला.
आपल्या मूळ अर्थापासून वर गेलो. त्याच्या आशा सुटली. कशाची? जगायची. देवीची कठीण बोले असत होती. त्याच वेळेला अत्यंत काठिण्यपूर्ण बोलणारे, जसे कठीण बोलण्यामुळे काय झालेली होती, कठोर बोलण्याने अर्जुनाची जगण्याची आशा निघून गेलेली होती. त्यामुळे तो हिमपुटी झाला होता, म्हणजे कष्टी झाला होता. जगण्याची आशा सुटली म्हणजे माणसं कष्टी होतात. माणसं जोपर्यंत त्याला अनुकूलता प्राप्त झाली, म्हणजे विशेष करून कौटुंबिक अनुकूलता, सांपत्तिक अनुकूलता आणि प्रतिष्ठा, या 3 गोष्टीमध्ये जीव गुंतलेला राहतो. एक जीवकृत अनुकूलता, म्हणजे पत्नी, आईबाप, मुलं बाळ हे सगळे अनुकूल असतील, ही अनुकूलता आहे. दुसरी आहे सांपत्तिक अनुकूलता, व्यावहारिक सांगतो. त्याला व्यावहारिक सांपत्तिक स्थिती चांगली असेल, खाण्याची ददात नाही, पैसा पाणी वगैरे चांगलं आहे, आरोग्य चांगलं आहे, शारीरिक अनुकूलता. आणि प्रतिष्ठा, त्याला व्यावहारिक प्रतिष्ठा आहे, लोक मानतात, सगळ्या बाबतीत नातेवाईक मानतात, सगळे बोलवतात, सगळीकडे मान आहे. तर त्या माणसाचं जीवन व्यावहारिक समृद्ध राहतं. व्यावहारिक धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तुकोबराय म्हणतात ना, जो धनवंत असतो त्याला जगात मान्यता प्राप्त होते. विशेष करून या सगळ्या जर गोष्टी असेल, आरोग्य, सगळ्या गोष्टी चांगल्या, तर मग त्याचं व्यावहारिक चांगलं राहतं. अशी व्यावहारिक सदृढ असणारी माणसं बहुतेक परमार्थाला लागत नाही लागत. कारण त्यांना जर अनुकूल प्राप्त झालं तर मग ते त्याचा त्याग नाही करत, किंवा त्या कुठला का घटक व्हायला. हे असे सगळे आता वास्तविक एवढी सगळी अनुकूलता सगळ्यांच्या जीवनात नसते. एखादा मंत्री झाला तर पैसा असेल आणि सत्ता असेल, पण घरचे चांगले असतील असं सांगता येत नाही. किंवा लोक जरी बोलत असले तरी तोंडावर बोलतात, मागं काय बोलतात ते म्हणतो. मानाचा असा भाग असतो, तुम्हाला 99 लोक मानत असतील आणि एक व्यक्ती मानत नसेल तरी त्याला दुःख होतं. म्हणजे त्या 99 व्यक्तीच्या मानण्याने होणारी अनुकूलता जास्त पाहिजे का नाही, पण तसं नसून एका व्यक्तीच्या निंदेने त्याचं 99चं सुख नाश पावतो. ही एवढी मोठी दाहकता येते. हे व्यावहारिक हा भाग आहेच. त्याला असं वाटतं मला 100% लोकांनी मानलं पाहिजे. 100% कशी मानते किंवा 100% असं काहीच राहणार नाही, कारण या सगळ्या गोष्टीत अपवाद राहणार आहे. तर असा भाग बाहेरच्या जीवनामध्ये असतो. अर्जुन आस्तुटा झाला होता, म्हणजे निराश झाला होता, कारण त्याच्यावर पडलेलं जे संकट आहे, त्या संकटाने त्याला असं वाटलं की कोणत्याही क्षणाला आता आपले प्राण जातील. कारण हा जगतच गिळंकृत करून टाकतोय, ब्रह्मांड गिळतोय, आणि आपलं तर दुसरं काय अस्तित्व आहे त्यावर. आपण मोठ्या प्रेमाने याला म्हटलं होतं, आळवलं होतं की देवा मला तुझं ते विश्वरूप दाखव. असं वाटलं की पहिल्यापेक्षा अधिक सुख होईल, पण असं तर सोडूनच द्या. पण दुःखाची पराकाष्ठा झाली. अगदी कधी भोगलं नाही असं दुःख देवाला पाहिल्यामुळं भोगलं, विश्वरूपाला पाहिल्यामुळं भोगलं. त्याला व्यावहारिक सुख म्हणतात ना, ते दुःखाच्या सापेक्षित असतं. आत्मसुखाचा विषय नाही, पण व्यावहारिक सुख जे आहे ना, ज्या माणसाने जो मनुष्य, आता आपला कडक उन्हाळा चालू आहे, 38°C 40 अंशाकडे गेलंय, आणि मग उन्हाळ्यामध्ये ज्या माणसाला डोक्यावर टोपी नाही, छत्री आणलेली नाही, काही नाही, त्याला 15 किलोमीटर चालायचं, रस्त्याला झाड नाही, अशा ह्याच्यातून तो चालून गेला. तर त्या चालून गेलेला मनुष्य आहे, तर मग त्याच्यानंतर त्याला 15 किलोमीटर चालून गेला, तहान लागलेली सगळं, आणि मग एकदाचं घर, त्याचा मुक्काम मिळाला, आणि मग तिथे बसल्यावर त्याला काय झालं, सुख झालं. आणि त्या घरात बसणाऱ्या माणसांना सुख आहे का नाही? हा कठीण प्रश्न. खास म्हटले बाबा आता मला ना फार आनंद वाटला. त्या आधी घरात बसणाऱ्या माणसांना आनंद नाही, कारण त्यांना ते आधीचे होरपळलेले नाही, म्हणून त्यांना त्याच्याशी काय ते करते. म्हणजे हो असं आता उन्हाळा फार कडक आहे,
त्याच्यामुळे आम्ही बाहेरच निघत नाही, पण ते मग घरात बसून येतात. तर ते त्या सुखाला त्यांना ते दुःख माहीत नसल्या कारणाने की हे सुख नाही त्याला. आता याला सुख आहे ते, वा 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 थंड पाणी दिलं तुम्ही, गुळाचा खडा दिला, बाहेरून माणसं आल्यावर काय गुळ आणि पाणी देतात. मग मग गुळ पाणी दिलं आणि मग म्हटलं वा आता फार आनंद वाटला बा मला. अरे काय म्हटलं आता जगतो का नाही कुणास तो घ्या उन्हाळ्यातून, पण ते आता फार व्यवस्थित झालं. म्हणजे त्याच्या सापेक्षित सुख दुःख, दुःखाच्या सापेक्षित व्यावहारिक सुखाची अनुभूती येते. नाहीतर एरवी सुख नावाचा तरी काय. म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल हे दोन्हीही ज्ञान ही खोटी आहेत असं शास्त्राने ठरवलं. तुम्हाला अनुकूल वाटलं, तुम्हाला प्रतिकूल वाटलं, म्हणून प्रतिकूलाचं दुःख आणि अनुकूलतेचं सुख अशा प्रकारची संगती लागते. अर्जुनाला विश्वरूप प्रतिकूल होतं, अनुकूल होतं, प्रतिकूल झालं. आणि आता फक्त शब्दच वापरणार आहेत. काय वापरणार आहेत ऐका. म्हणून सवेची म्हणे किरटी, काय म्हणे, परी आन एक असेल. आन एक, आन म्हणजे उद्देश माझा थोडासा वेगळा आहे बरं का अर्जुना, कसं काय मनात लागून घेऊ नको. म्हणजे तुझ्यासाठी नाहीये, म्हणजे देवा तुम्ही मला मारणार नाही, हो बिलकुल नाही. कारण मी हे तुझं हे विश्वरूप धारण केलेलं आहे, हे विश्वरूप तुला मी दाखवतोय, हे तुझ्यासाठी नाही. आणि मग हे काय, हे फक्त पाहायचं. आपण पाहायचं, पण आमचे तर जीव घाबरून गेले की पाहताना असं वाटलं की आता काहीच वाचणार नाही, आम्ही सुद्धा वाचणार नाही, मी सुद्धा वाचणार नाही. आणि आता तुम्ही आणि खरं तर थोडंसं डोकं लावलं असतं अर्जुनाने तरी त्याच्या लक्षात आलं असतं. कारण विश्वरूप दाखवायचं होतं कोणाला, अर्जुनाला. मग ज्याला दाखवायचं त्याला खाऊन टाकल का. ज्याला ते दाखवू राहिले त्याला ते खाईल कसं काय. पण अशी बुद्धी आहे, कारण त्या अशा संकटात बुद्धी घाण पडते. काही वेळेला बुद्धीच विचार नाही करत की असं कसं काय होईल. म्हणून देवाची कृपा आहे ते, तुला त्याला सोडून बाकी सगळा सीन चालू, त्याला सोडूनच होता ना आता. त्याला काय त्याच्या केसाला धक्का लागलाय पूर्ण नाही, त्याच्या मनाला धक्का लागला, त्याच्या केसाला नाही धक्का लागला. म्हणजे अर्जुनाचं शरीर जसंच्या तसं होतं. पहिले त्याला कंप सुटू द्या, भय, कारण ज्या माणसाच्या चित्तात भय उत्पन्न होतं त्याला अगदी घामाच्या धारा सुटतात. हे सगळं पण देवाने नाही केलेलं. तुझे तुझ्यात भाव आहेत ते तुझा तू पाहून काय असेल. पण मग अर्जुना ऐक बरं आता. सवेची म्हणे किरटी, देव म्हणतायत की परी आन असे आन एक असे. माझा जो उद्देश आहे ना तो वेगळा आहे बरं का. म्हणजे काय उद्देश आहे, तरी आत्ताची ये सहार वाहारे. तुम्ही पांडव असा बाहेर, सहार वाहारे असा शब्द आहे ना सगळीकडे. म्हणजे सहार रूपी संकटातून तुम्ही पांडव असा बाहेर आहे. तुम्ही पांडव या संकटातून बाहेर असा, बाहेरच आहे. तुम्हाला आम्ही आत घेतलेलं नाही. मग आत कोणाला घेतलंय, म्हणजे बाकीच्यांना आत घेतलेलं आहे. आत म्हणजे मृत्यूचक्रात. आत या पदाचा अर्थ इथलं त्याच्या तोंडात. जगाला सगळ्याला पेटलं. आणि तुम्हाला 5 पांडव मेले का हो युद्धात. महाभारत युद्धात 5 पांडवांचे केस हल्ला नाही, त्यांना काही स्थान नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र विजयो भूते ध्रुवाणी निर्मतिर्मम. नाही तर त्यातले पांडव जरी मारला असता युद्धातला बरं का, तसे 5 मेलेच. कोण, द्रौपदीचे पुत्र जे होते ते द्रौपदी पुत्र. आणि हा अर्जुनाचा पुत्र सुद्धा गेला. कोण, अभिमन्यू. पण कुळाचा नाश होता वाचवला परीक्षित राजा. त्याच्यासाठी सुदर्शनाचा वापर केला आणि त्याला वाचवला. आणि या 5 वाचवलं. गृहीत धरून झाला की मध्ये आलेले पांडव सुद्धा ते नाशासाठीच निर्माण झालेले होते. मध्ये आलेले म्हणजे 5 पुत्र आणि अभिमन्यू सुद्धा. कारण त्याचं आयुष्य तितकंच असेल, त्याच्यापेक्षा जर जास्त आयुष्य असते तर त्याला भरपूर राहिलं असतं. तर तेव्हा त्या युद्धात त्याचाही नाश झाला. पण 5 पांडव मात्र जाग्यावरच ठेवले त्यांनी. हे फार मोठे युद्ध होत, म्हणजे फार मोठे योद्धे होते असं काही नाही. एक अर्जुन जर सोडला तर बाकीचे, एक भीमदेव होता थोडासा बऱ्यापैकी,
भीम आणि अर्जुन हे दोघं शूरच होते, पण बाकीचे पांडव मारण्यासारखे नव्हते का? नकुल सहदेव त्यांच्या पाठीशी काय हो, त्यांची काय का? मारायचं पण ते विशेष काय उद्देश असेल. नव्हता मारण्याचा. आणि अर्जुनाचंही त्या दिवशी काल कथा सांगितली तुम्हाला. त्या भिल्लांच्या लोकांनी महिलांनी मारला त्याला, तर त्याला सुद्धा मारायला काय तसं अवघड नव्हतं. म्हणजे ते अर्जुनही मारण्यासारखं काय. आता कर्ण काय शूर नव्हता का तिकडं? तो शूर होता, तो मेला का? तो काय पांडव नव्हता का? तोही पांडवच होता. पण पांडव बाहेर ठेवलेले म्हणण्यामध्ये 5च बाकीचे ठेवले, कारण तो यांच्या पक्षात नव्हता म्हणून त्याला आम्ही पांडव म्हणत नाही. तर तेव्हा संहार बहारे, त्या संकट संहार रूपी कशातून? संकटातून तुम्ही पांडव असा बाहेर आहे. तुम्ही पांडव याच्यातून बाहेर आहेत. त्यांनाच बाहेर का ठेवलं? माझे लेच खाली त्यांनी पुढे जाऊन पुढे शब्द वापरलाय, अर्जुना माझे तुम्ही हे जाणावे. 456वी ओळी त्याच्यात शब्द वापरलाय, माऊलींनी टाकलाय तो. कारण पांडव का वाचवले? माझे. हा, आपण बी आपल्या घरी सामान आणून देतो का लोकांच्या घरात नेऊन देतो? माझे. बाजारात गेलो, पिशवी भरून आणले, ते म्हणले थांबा थांबा सगळ्यांना वाटू. सगळ्यांना वाटू कशाचे? माझे. हा, घेऊन गेले आपले. चला आपल्या घरी घेऊन गेले. आणि नाहीतरी बरं आहे ना, नाही तर एवढे सगळे सांभाळायचे कठीण आहे ना हो. त्याच्यातच जीवन जायचे. तेवढे आमचे तुकोबराय होते सगळ्यांना सांभाळणारे. त्या ते तर जात जाता धनुर्धरे चावरले प्राण, असं म्हटल्याबरोबर हे महावाक्यच ठरलं. कोणतं? तुम्ही पांडवाचा बाहेर, तुम्ही मध्ये अर्जुन येतो. तुम्ही या पदात कोण आला? अर्जुन आला. बरं, आता सध्या 4 नाहीत तिथे. 4 का नाहीत? कारण विश्वरूप पाहायला 4 परवानगी नाही. अर्जुन आहे, पण अर्जुनाला बी जरी समजा असा शब्द वापरला तुम्ही, तरी त्याला असा शाश्वती आली की तुम्ही म्हणण्यामध्ये मी आणि माझे 4 आणि पांडव. कारण हे आम्ही वाचलो बा. म्हणजे एवढं अजून युद्ध सुरू व्हायचंय. युद्ध सुरू बी नाही झालं. अर्जुनाला तर असं वाटत होतं की हे बहुतेक युद्ध होणार नाही, कारण हा सगळ्याला जग गिळंकृत करत होतं युद्धाला, बाकी खाली राहील कोण? आणि त्याच्यातून आता फक्त 5 वाचणार आहेत असं म्हणल्यावरती तर 100% मोकळा झाला की बा आपल्याला आता युद्ध करायची सुद्धा काही गरज नाही. कारण जर आपापच जर मरत असतील तर युद्धाचं काय का कारण नाही त्याच्या. म्हणून भगवंतानी शब्द प्रयोग केलेला आहे. कोणता महावाक्य आलं? पांडव असा बाहेर तेत, म्हणजे असं ऐकल्या बरोबर जात जाता. काय जाता? प्राण जाता धनुर्धरे सावरले. प्राण जात जाता धनुर्धरे, प्राण जाता जाता धनुर्धराने म्हणजे अर्जुनाने सावरले. गरीब माणसाचा श्वास टाकून देतो जीवाची राणी. ते ज्या वेळेला असं संकट येतं ना, त्यावेळेला प्राणांची गती वाढते. म्हणजे ज्या वेळेला त्याचे ते प्राण अधिक तीव्रतेने ते धडधड करायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढत असेल, याचा संबंध त्याच्याशी आहे प्राणांशी. आणि मग तो असा एकदम गती वाढली, हृदयाची ठोकी वाढली. आपण म्हणतो त्याला हृदयाची ठोकी, ते श्वासावर अवलंबून आहे. आणि मग ते एकदम असं तुम्ही वासे बाहेर श्वास सोडला. ठीक आहे ना. आता पुढच्या सेकंदाला यद्गत्वा निवर्तन, पुढच्या सेकंदालाच जाणार होता अर्जुन, पण तेवढ्यात वाक्याचा शब्द प्रयोग झाला. म्हणून एखादं वाक्य असं जीवनावर प्रभाव पडतं की ज्या वेळेला अरे एखादा मनुष्य अति दुःखी असेल आणि त्याने एखादं असं वाक्य ऐकलं त्याचं, तरी त्याच्या त्या दुःखावरून त्याच्या दुःखाचा नाश करेल असं एखादं वाक्य जर समोर आलं
की त्या लगेच त्या व्यक्तीला हायसं वाटतं आणि आनंद होतो. ते बस मला कळालं बरं का, कारण जेवढं दुःख भासतं ते अज्ञानानेच भासतं. सगळ्या दुःखाच्या पाठीमागं अज्ञान असतं, अज्ञान कार्य असतं. विशेष करून जीवाच्या दृष्टीने अज्ञान म्हणण्यापेक्षा अज्ञान कार्य असतं आणि त्या अज्ञानाच्या कार्याने दुःख भासतं. सांपत्तिक नाश झाला. संपत्ती हे अज्ञान कार्य आहे. आता तो संपत्तीचा नाश झाला. संपत्ती ही अनुकूल आहे आणि तिचा नाश झाला तर त्याच्या अनुकूलतेचा वियोग कशाला कारण होतो? शोकाला कारण होतो. तो त्याला शोक झाला, हा म्हणजे इतकं झालं. तो बोलून दाखवत नाही पण त्या आतून तो जळत राहतो असा. आणि प्रतिकूलतेची प्राप्ती झाली तर दुःख होतं. दुःख शोकांच्या काही मारल्याची सेची नाही, हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. माया म्हणजेच अज्ञान आणि अज्ञानाच्या कार्याने ग्रासले. आणि म्हणून मग आता त्याच्यामध्ये होत आहे. पण म्हणून जर असं कोणी जर फुंकर घातली, आपण म्हणतो त्याच्या मनावर थोडी फुंकर घालायला पाहिजे. म्हणून बरेच व्यावहारिक दुःख आल्यावर व्यावहारिक माणसं व्यावहारिक उपायाच्या फुंकरी घालत असतात. सगळ्यांचीच माणसं मरतात, तुमच्याकडलेही मरतात, तुमच्याकडले गेले म्हणून काही विशेष नाही असं लोक. कोणाचं काय गेली एखादी प्रिय व्यक्ती की त्याच्या घरी जाऊन सांगतात, त्याला म्हणतात व्यावहारिक फुंकर घाल. पण जेव्हा त्याच्याच घरचा मरतो ना त्यावेळेला त्याला सांगायला हात जातो दुसरा. तो म्हणतो असं होतच हो, कारण सुटला असं आपण त्याला तात्पुरतं सुटला असं का म्हणताय ना. त्याला तर होतो वा सगळ्यांच्याच घरात असं होतो, सगळ्यांचीच मरतात हो. त्या गौतम बुद्धांच्या कथेमध्ये असं म्हटलेलं आहे. गौतम बुद्धांच्या कथेत एका तिथे बुद्धांचे हे चाललेले होते. चातुर्मासामध्ये ते साधना करत होते आणि ज्या गावाच्या सीमेत होते त्या ठिकाणची लोक काही दान धर्म करत असतील. ते घेऊन यायचे त्यांना तिथं. त्या ठिकाणी ते गावात नाही, गावाच्या बाहेर असते. आणि मग त्या गावातल्या एका महिलेचा एकुलता एक पुत्र वयाच्या शेवटी झालेला. कारण या सगळ्याला संगती प्रेमाची लागते. वैसेची या एकची वे वांझोटी मग मोहाची त्रिपुटी नाचूला. माऊली म्हणतात तसं. वैसेच्या शेवटी आता ज्या वेळेला पुत्र होण्याची शक्यता मावळलेली पण झाला आणि झाला तर त्याचा आता किती त्याचं लालन पालन, किती कौतुक, गोड कौतुक. आणि मग तो असा 7-8 महिन्याचा, वर्षाचा झाला. 1 वर्षाचा झाल्यावर अधिक प्रेम झालं. जर लगेच मेला तर प्रेम कमी होतं. 1 वर्षाचा होऊन मेल्यावर प्रेमात वृद्धी होते. आणि मग त्याला असा फणांला ताप आला. ताप आल्यावरती आता काय करावं, तिने जेवढे त्यावेळेसचे उपाय केले आणि उपाय करून झाल्यावर मांडीवरती घेतलेला आहे. त्याला आता काय करावं, मोठा आक्रोश आहे तिच्या चित्तामध्ये. पुत्र अनुकूल आहे का नाही, अनुकूलतेचा वियोग शोकाला कारण आहे. आणि मग ते असं पाहता पाहता त्यांनी गुचक्या दिल्या. गुचक्या वेगळ्या आणि उचक्या वेगळ्या. उचक्या येतात का तुम्हाला? तुम्हाला उचक्या लागतात का? उचक्या लागतात का? गुचक्या जे जातात ना त्याला गुचकी म्हणतात. त्यांनी गुचकी दिली म्हणजे उचकीप्रमाणेच आहे पण ती अंतिम आहे. तिचं नाव काय? आणि मग त्या अशी दिली आणि मान टाकली. आता तिचा आक्रोश अजून मोठा झाला. बघा ना हो माझ्या बाळाला कोणीतरी नाडी बघा ना, काय उपाय असला तर बघा ना. आता म्हणते काय बाई गेले ना हो. गेला आता तिला किती दुःख झालं. ते म्हणले देवानी कौतुक दाखवलं नसतं तर बरं झालं असतं. ते कशाला कौतुक दाखवलं. आणि मग ते अजून मोठे तिला कोणतरी येऊन सांगितलं
आपल्या गावाच्या हद्दीत मोठे साधू आलेले आहेत. कोण आलेले आहेत? हा म्हणजे हे आलेले आहेत, हा गौतम ऋषीची. ते गौतम ऋषी म्हणजे गौतम बुद्धांची कथा आहे, बुद्धांच्या कथेमध्ये कथा आहे. आणि मग ते म्हणले आलेले आहेत तर तुम्ही असं करा, ते तुमच्या बाळाला वाचवतील कारण मोठे साधू आहेत. आणि मग म्हटले मग जा चालेल. म्हटले मग मी आता असं करतो की नाही बाळाला लगेच घेऊन जाते. म्हटलं मग बाळाला घेऊन जाते तर मग ते घेऊन गेले साधूंच्या तिथे. आणि मग ते आक्रोश करते. ते लगेच त्यांनी पाहायला म्हटलं काय करू नको. म्हटले आक्रोश कशाला करतेस तू? ते म्हणले माझं बाळ गेलं. म्हणले काय नाही आपण वाचवू त्याला. वाचू हे महावाक्य. लगेच धीर आला का नाही? धीर आला तर ते म्हटले मग बरं झालं. म्हटले महाराज तुमच्या कृपेने माझं पोरग जर वाचलं तर ते म्हटले पण एक बाई करावं लागेल, आपल्याला थोडेसे तोडगे काढावे लागतील. म्हटलं ठीक आहे कसला बी काही सांगा तुम्ही, मी सगळी प्रॉपर्टी विकून टाकेल. नाहीतरी माणसं जीवासाठी सगळं धनसंपदा नाश करून टाकतात. या शरीराचा वापर करून पैसा कमवतात, मर मारतात. त्याला धुंदीच आहे, दिवसभर रात्रभर धुंदीत राहत होतो. इतक्या गतिमान रीतीने तो चाललेला आहे, त्याला माहीत सुद्धा नाही रस्त्यात पुढे काय काय नाही. कशासाठी? पैसा कमवायसाठी. आणि आयुष्यभर पैसा कमवायचा आणि मरायच्या वेळेला कमावलेला आयुष्यभरचा पैसा रोगावर खर्च करायचा. याच्यासारखा मूर्ख कोणच नाही. आयुष्यभर पैसे कमवतात का नाही, आणि शेवटच्या काळात सगळा पैसा कमावलेला खर्च करतात आजारावर. त्यावेळेला पाहिलं नाही की आपल्याला कोणते आजार होतील, जडतील, त्यात एवढं करायला पाहिजे का, हे करायला पाहिजे का, ते करायला पाहिजे का, याचा विचार नाही करत चूक. म्हणून कमावलेले पैसे त्याच्यावर पुन्हा खर्च करून टाकतो अशी. ते म्हटले काय तोडगाय महाराज ते तरी सांगा मला. ते म्हटले काही नाही, ज्यांच्या घरात कोणी गेलेला नाही ना तर त्यांच्या घरातून एक 1.25 तीळ लागतील. म्हटले ज्या घरात कोणी गेलेलं नाही त्यांच्या घरातले 1.25 तीळ आणा, आणि ते तीळ आणले तर मी तुमच्या पोराला उठवेल. काय कारण नाही तोडगा होईल. ते म्हटले लगेच घेऊन येते. ते म्हटले लगेच घेऊन येते, पण मला लक्षात ठेवलं का काय? म्हटले 1.25 तीळ आणायचे ज्या घरातले कोणी गेलेलं नाही. ते म्हटले हा हा. अर्जुनाची अशी गेल्यावर ते मारवड्याकडे गेली पहिल्यांदा. कारण म्हटले सगळ्यात सोपं आहे ना कोणाला मागण्यापेक्षा आपलं दुकानात. त्याला म्हटले अहो तीळ पाहिजेत. म्हटले किती पाहिजेत बाई? ते म्हटले काय 1.25 घेऊन जा. म्हटले काय अडचण नाही, पैसे बी नाही दिले तरी चालते. पैसे नाही पैसे घ्या म्हटले, पण एक राहिलं ना. म्हटले तुमच्या घरातलं कोण गेलं नाही ना. आता तुम्हाला माहित नाही बाई, आपण आत्ताच वर्ष श्राद्ध घातलं आमच्या बापाचं. तुमच्या घरातलं गेलं हो. आणि ते म्हटले मग हे नाही तीळ चालायचे. मग तिचे ते मैत्रिणी होत्या बाकीच्या, त्यांच्याकडे गेले. अगं म्हटले तुमच्या घरातलं कोण गेलेलं नाही ना. असं कसं ग येडपटासारखे बोलते काय? आता आमचे तर सासू सासरे सुद्धा राहिले नाही, ते गेले नाहीत का? हो म्हटलं. मग तिसरीकडे गेली. तिची मैत्रीण होती, पण तिच्या कंपाळावरती कुंकूच नव्हतं. ती तीळ द्यायला काय तिने लगेच तीळ दिले असते, पण ती काय म्हटली, तिला काही म्हटली नाही. ती तिथूनच तिच्या लक्षात आलं की हिला काही बोलण्यापेक्षा तिचा मालक तर आत्ताच गेलेला आहे. आणि मग मी ती तशीच निघून गेली. कुठं? साधूंकडे. आणि मग त्यांच्याकडे गेल्यावर साष्टांग दंडवत घातलं. म्हटले काही नाही, या जगातले सगळे नाश पावत आहे, त्याच्यात कोणी वाचत नाही. मग हा मेला म्हणून काय विशेष? बोध तयार झाला चित्तामध्ये. आणि त्या पोराला घेऊन म्हटले आता पुजाऱ्याचा विधी करून टाक, कारण या जगात सगळे नाश पावतात. फक्त असं असतं ज्या वेळेला मायेचा पडदा येतो ना त्यावेळेला त्या व्यक्तीला काही सुचत नाही. मग तो त्याच्यामध्ये तो रडत राहतो त्याच्यात त्याला, कारण ते आतून भावना उचंबळत राहतात. आणि ते चांगलं असतं बरं. जी माणसं रडतात ती लवकर मोकळे होतात. जे रडत नाहीत ना तर त्यांच्यामध्ये जास्त त्या कोंदाटल्या जातात आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम होतात.
अर्जुनाचे बरे झालं रडतार बाहेर निघालाय आता सध्या. तर तेव्हा अर्जुनाला बाहेर काढलं भगवंतानी. ते म्हटले भगवंत म्हणतायत म्हणजे भगवंताच्या भावाचा ही ओवी आहे. तरी आत्ताची संहार वाहरे तुम्ही पांडवासा बाहेरे ते तर जात जाता धनुर्धरे सावरले प्राण. धनुर्धराचे प्राण जाता जाता भगवंताने काय केले? सावरून धरले. सावरले सावरले म्हणजे अर्जुनाने सावरले, देवाने नाही सावरले. कारण देवाचं वाक्य हेच अर्जुनाचे प्राण सावरण्याचं औषध आहे. म्हणजे केवळ शब्द हा सुद्धा औषध होतो. काही आवश्यकता नाही ना. नाहीतरी माणसाची दुःख हरण कशाने होतात? विचार शब्द शब्दानेच होतात. कितीतरी माणसांच्यावर फार संकट आलेले असतात आणि मग त्यांनी जर हे पहा अध्यात्मशास्त्र सगळ्या संकटातून बाहेर काढणारे उत्कृष्ट शब्द आहेत. हे अध्यात्मशास्त्र हे शब्द ऐकले ना त्याचे काय तुमच्यावर काय परिणाम, दुसरं काय औषध वापरलेलं? शब्द हे शस्त्र आहे आणि त्याचाच वापर झाला. ऑपरेशनच केलं याचं. विवेक म्हणजे हा विवेक जागा करणं ऑपरेशनच झालं ते. म्हणून शब्दाच्या द्वारे हे म्हणजे हे औषध आहे. आणि शब्द पुरवणारे कोणी? सद्गुरू हे वैद्य आहेत आणि त्यांनी शब्दच दिला बस सगळं कळालं. शरीराला ज्या वेळेला व्याधी होतात ज्याची बुद्धी देहा बनलेली असते, देहाच्या आकाराची बनलेली असते, त्याला जास्त दुःख होतं आणि त्याने ते शास्त्र श्रवण केलं. अरे सगळ्या शरीरामध्ये तर माझा काही संबंध नाही याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये कितीतरी म्हणजे हे सगळ्या अविद्येचा मळ भरलेला आहे याच्यामध्ये. याच्यात बिघाड होणार आहे. एक दिवस बिघाड होणार आहे. हे पुन्हा पुन्हा ऐकल्यावर बिघाड होईल त्या दिवशी तो जागेवर आला. मागे सांगत होते महाराज याच्यात बिघाड होणार आहे. गाडीचे पाटे खराब होतील. गाडीला पाटे आहेत का? कुठे पाटे खराब होतील, कुठे दांड्या खराब होतील, कुठे झू खराब होईल, वाट्या खराब होतील. हा आतले खटले खराब होतील. काय गाडीचेच पार्ट आहेत ना अशोक महाराज. अरे टायर आता तेव्हा आरे आपले हे गाडी बैलगाडी धरली मी. गाडी सिद्ध होत नाही ना. गाडी सिद्ध होत नाही. पण आता त्यातलं काय मोडतोड करताय होऊ शकते ना. तर त्याच्या चला तर तेव्हा पण हे ज्या वेळेला हे लक्षात आलं की पुन्हा पुन्हा श्रवण केल्यावर त्या माणसाची सहनशीलता वाढते. आणि ज्याने ते श्रवण नाही केलं ना तो मनुष्य म्हणजे तो लगेच व्याकुळ होतो. तो म्हणून मागे त्या दिवशी म्हटलं होतं तुम्हाला की वारकऱ्याची काय पाहिजे? क्षमता वाढली पाहिजे, सहन क्षमता. नाही तर त्याला काहीच लगेच हाय का पाणी, हाय का पाणी, थांब ना काय त्याच्यापासून पडलंय का? लगेच पाणी पितो, सारखाच पाणी पितो. काय ह्याला त्याच्यामध्ये काय त्या लोक कीर्तनामध्ये बी सारखंच पाणी पित राहतात. आपण कीर्तनाच्या आधी प्या तिथं कोरड पडते, ही गोष्ट खरी आहे. कारण इतकं बोलल्यानंतर मग काय होईल? क्षमता थोडीशी. पण मग थोडासा कुठेतरी संयम ठेवली पाहिजे, सहनशीलता पाहिजे थोडीशी. आणि मग त्या सहनशीलतेने जर त्याचा वापर केला ना सहनशीलतेचा तर ती वाढत चालते. आणि वापर नाही केला तर घटक चालते. हो तितिक्षा बरोबर आहे. तर त्याच्या मग त्याचा जर वापर नाहीच केला तर ती कमी घटक. कारण तुम्ही तसा प्रकार होतो. आता प्रारब्ध वशामध्ये काही गोष्टी घडतात पण त्याला आता नाही लागले. चला तेव्हा चला धनुर्धराचे तर प्राण सावरले. होता मरण महामारी गेला. कोण होता? मरण महामारी गेला. तो मागुता सावध झाला. म्हणजे कुठे गेला होता हा? महामारी. म्हणजे मरणरूपी महामारीत गेला होता. होता कुठं लावायचा? गेलाच्या पुढे लावायचा. मरण महामारी गेला होता. कोण? तर अर्जुन. याचा अध्याय करायचा. म्हणजे अर्जुन मरणरूपी महामारी गेला होता असा अन्वय लागला सगळा. म्हणजे मरणाच्या महामारीत गेला होता. महामारी याचा अर्थ आहे पूर्वी रोग यायचे त्यांना महामारी म्हणायचे.
कोरोना बी होता महामारीचा, पण एवढी तीव्रता कमीच होती. पटकीची जास्त होती. बरेच वाचले. बरेच वाचले. पटकीमध्ये आपले बराच समाज गेला, म्हणजे गावच्या गावच ओस झाली त्या काळात. म्हणजे कोणत्या साली पटकी आली होती हो? 52ला का? 52 साली, म्हणजे 1952. 1952. आणि 1891-92च्या आसपास कोणता आलता? कॉलरा होता. प्लेग. हा, प्लेग मध्ये जास्त हानी झाली. त्याच्यामध्ये गावाच्या गाव असं म्हटलं की त्याच्यामध्ये गावात राहणाऱ्या लोकांनी घरदारात सोनं नाणं काय असेल बांधलं आणि रानात जाऊन राहिले, झोपड्या टाकून. अशी परिस्थिती अशी होती की समजा ह्या काळात एक गेला त्याला पोचवायला त्याला पोहोचवायला जायचं ते लगेच संसर्ग. तिकडेच कुठेतरी गेले का? हो, संसर्ग होता, प्रचंड संसर्ग. बरं, हे कळत नव्हतं की संसर्ग कसा होतोय. मायामुळं पोचवायला जाणार. तर त्याच्यामुळे त्याचं नाव आहे महामारी. आणि मग ज्याच्यामध्ये कोणी वाचत नाही असा अर्थ निघाला. आणि मग आता इथे काय चालले? महामारी. म्हणून महामारी शब्द लागला. हा रोग कोणता? विश्वरूपाचा. विश्वरूप हा प्रेमळ रूप नाही राहिलं तर महामारी ठरलं. आणि ज्याच्यात लोक मरायला लागले, गेली सगळे. अर्जुन वाचला म्हणून तो म्हणतो मरण महामारी गेलो होतो. बाकीचे गेले सगळे, पण मी वाचलो. तो मागुता सावध झाला. कशाने सावध होणं? म्हणजे बुद्धीचा काम आहे. का सावध कोण होत आहे? तर बुद्धीच्या द्वारे मनुष्य सावध होतात. असं आहे. ज्या वेळेला प्राण जातील त्यावेळेला मनुष्य देवाचं चिंतन करत, अर्जुन सुद्धा करत होता, देवाचं चिंतनाला लागला. की कारण म्हटले आता वाचत नाही, आता वाचत नाही. मग तो अधिक तीव्रतेने चिंतन करायला लागला. आता देवाने सांगितलं अर्जुना तुम्हा 5 जणांना सोडून बाकीच्यांचं. लगेच म्हटलं मी वाचलो की देवाचं चिंतन सुटलं. लगेच संसाराचं चिंतन सुरू झालं. हे वैशिष्ट्यच आहे बरं का. एखाद्या माणसाला असं काही दुःख न व्हावं, आणि दुःख न व्हावं तर त्या राम 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 करत जातो ते डॉक्टरकडे. ते म्हणजे काय श्रद्धावान आहेत हो तुम्ही, फारच राम 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 करता. हो म्हटले, मग ही राम राम हे राम राम. ज्या दिवशी त्याला असं लक्षात आलं की आता माझा रोग बरा झाला, आता तोंडात राम सुद्धा यायना. त्याला कारण तो काय म्हणतो? वाचला की तो स्वतंत्र होतो, म्हणजे पुन्हा चित्तावर येतो. आणि चित्तावर आलेला माणसाला सावध झाला असं म्हणतात. अजून काय झाला? सावध. आता देवाचं चिंतन करेल का? बघा, तेव्हा होता मरण महामारी गेला, तो मागुता सावध झाला, चित्ताच्या भूमिकेतून सावध झाला. मग लागला बोला चित्त देऊ. आता कशाला चित्त देऊ लागला? हा बोलावर, म्हणजे देवाच्या बोलण्याकडे आता लक्ष देऊ लागला. जर त्याला सांगितलं असतं तू आता वाचू शकत नाही असं, म्हणजे आता जो महावाक्याचा प्रयोग केला नसता देवाने की 5 पांडव वाचणार आहेत आणि सगळं सांगायला सुरुवात केली असती, तरी त्याचं चित्त जाग्यावरच नव्हतं. त्याचं चित्त जाग्यावरच नव्हतं. कारण त्याला भयकाप सुटला होता, भीती होती. आणि याच्यात देवाने हा प्रयोग केल्याबरोबर त्याचे प्राण जी गती होती ती स्थिर झाली आणि सावध झाला. म्हणण्यात चित्ताच्या भूमिकेवर आला, त्याला आपण म्हणतो सावध झालं. ज्या माणसाला, एखाद्या माणसाशी कुटुंबात भांडणं होऊन यावं पाठाला गेले आणि मग पाठाला येऊन बसला. पाठाला येऊन बसल्यावरती त्याच्या डोक्यामध्ये काय चालू आहे? भांडण चालू आहे. आता काय करणार आहे? असं करू तसं करू. त्याच्या थोडं थोडं ऐकता विषय त्याच्याच बाजूला खाल्ला. आणि खाल्ल्यावरती त्याच्या ज्या चित्तातल्या जो उद्रेक झालेला होता तो काय झाला? शांत झाला. त्याच्यात एखादं महावाक्य ऐकलं, अहो आपण सहन करायचं असतं, सहन करायचं दिलं टाकून, या इकडे येऊन बस, कारण लय वेळ आहे तुम्हाला. बरं दर्शन करून जा. ज्या वेळेला त्याच्या सारखं असं एखादं बोलणं आलं की ज्याच्या चित्ताला काय करेल की फुंकर घालेल, त्यावेळेला ती व्यक्ती काय करत असते? त्याच्यातून बाहेर पडत असते. अर्जुनाची तीच अवस्था झाली.
होता मरण महामारी गेला, तो मागुता सावध झाला, मग लागला बोला चित्त देऊ. देवाच्या बोलण्याकडे चित्त देऊ लागला, म्हणजेच त्याचं चित्त सावरलं गेलं. ऐसे म्हणिजत आहे देवी. असं काय झाले, देव म्हणाले, काय म्हटले, अर्जुना माझे तुम्ही हे जाणावे. तू एवढा का घाबरला, तुम्ही माझे नाही आहेत का, असं कोण म्हटलं, देव म्हटलं. तू घाबरला कस काय एवढा, घाबरला म्हणजे तुम्ही आमची पाचावर धारण ठेवली सगळी. मग घाबरेल नाही तर काय, आमचं काहीच खरं नव्हतं. पण हा, आणि ते आता तुम्ही उगाच बोलल्यामुळे मी कमीत कमी चित्त जाग्यावर आलं. तेव्हा चित्त देऊन मग देव म्हटले की अर्जुना माझे तुम्ही हे जाणावे. तुम्ही कोण येत, माझे ना, तुम्ही माझे येत असं म्हटल्यावरती त्याला अजून धीर आला. प्रेमाची वाक्य आहेत बरं काही. तुम्हाला सोडून म्हटलं असतं तरी शक्यता नव्हती. म्हणजे तुम्हाला 5 जणांना सोडून, पण ते नंतर बघल ना आपल्याकडे, असा बी एक अर्थ निघाला. पण आता तुम्ही माझे म्हटल्यानंतर आता माझे हा शब्द अजून जवळीक साधणार आला. म्हणून हे सगळे भाव तुम्हाला ज्ञानेश्वरीत पाहायला मिळतील, भगवद्गीतेत नाही. भगवद्गीतेमध्ये हा भाव ऐका आता निघेल का. माऊली ज्ञानोबरायांची जी टीका आहे ना, ती काही विशेष टीका आहे याच्यासाठी. त्याच्यामध्ये त्यांनी आता त्याच्यात अत्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म भाव टाकून तद्रूप झाल्याशिवाय हा भाव निघणार नाही. आणि मग माऊलींनी, कारण याच्यात दोघांच्या चित्तात, ज्या वेळेला दोघांचं संभाषण चाललेलं असतं त्यावेळेला कधी अर्जुनाच्या चित्तात माऊली डोकावतात आणि कधी भगवंताची बाजू असते तेव्हा भगवंताकडून ते बोलत राहतात. तर ते भगवत स्वरूपी आहेत आणि अर्जुन स्वरूपही आहेत. आणि मग दोन्हीकडून, कारण तत्स्वरूप झाल्याशिवाय कधी चांगला भाव निघणं शक्य नाही. तर असं माऊली सुंदर वर्णन करतायत की ऐसे म्हणिजत आहे देवे. देवे असं म्हणतायत. देव काय म्हणतायत, अर्जुना माझे तुम्ही हे जाणावे. तुम्ही कोणाचे आहेत, माझे. देवाने माझे म्हणावे. आता आपण असं म्हटलं देव माझा आहे, आता त्याचं ते भजन म्हणतात बघा, एक देव माझा, मी विठ्ठल. तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही असं म्हणत राहा. पण विठ्ठलाने जोपर्यंत तुम्हाला म्हटले नाही तुम्ही माझे, तोपर्यंत तुम्ही असं म्हणत राहा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. पण मग हे फक्त चहासाठी म्हणायला नाही पाहिजे. जेव्हा अजून चहा येऊ राहिलाय, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, चहा आल्यावर चहा माझा, चहा माझा, मग विठ्ठल नाही आपला, मग काय उपयोगाचा नाही. तेव्हा असं नाही. तर चित्तातून अजून त्याच्यात आहे, वैखरी वाणीने बोलण्यापेक्षा हृदयातून आळवणं कधीही भारी. वैखरी वाणीने समजा म्हटला विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, ठीक आहे, तुम्ही विठ्ठल हा नामाचा उल्लेख करताय, चांगली गोष्ट आहे. पण हृदयातून जर तो तुमचा झालाच नाही, संसार सगळा माझा माझा, देह माझा, देह संबंधी माझे, आणि मग असे जर राहिले तर मग देव माझा कसा काय. खरा तर तुम्हीच देव आहात. म्हणजे मी कोण आहे तर देवच आहे. तुम्ही ज्याला मी म्हणून बसलेले आणि माझे म्हटलेले ते सारे बाहेरचे आहेत. देह आणि देह संबंधी निंदावी, इतरे वंदावी, श्वान शुकरे. तुकोबराय म्हणतात, अहो देह आणि देह संबंधी निंदावी, याची निंदा करा. मग एक वेळ संबंधी निंदावी. संबंधी म्हणजे पत्नी, मुलं, नातवंड, घरातले सोयरे. आणि इतरे वंदावी, श्वान शुक्रे. श्वान शुक्रे, कुत्रे, मांजरे, डुकरे हे वंदावी. कारण असं आहे, ते तुम्हाला अहम ममपणाच्या जाळ्यात गुंतवत नाही. इतरायच्या आहेत ना. आता रस्त्याने फिरणारी कुत्री, त्यांना तुम्ही माझे म्हणता का, नाही. म्हणून त्यांनी आपल्यावर मोठा उपकार केला. कोणी, हे यांना तुम्ही आमचे म्हणतच नाही. आपण ज्यांना माझे म्हणतो तेच आपले अपकारक आहे. म्हणजे हे सगळं उलट गणित आहे. रस्त्यावरचे कुत्रे, मांजरे, डुकरे यांना आम्ही आमचे असं म्हणतच नाही. त्यांच्यात आमचा ममत्व नाही, है ना. दगड धोंडे पडलेले तर कुठले, त्यांनाही आमचं म्हणत नाही.
ज्यांना मी माझा म्हणतो ते मोक्षाचे अडथळे आहेत. त्याच्यातला पहिला माझा मी असा शब्दप्रयोग करणारा देह आहे आणि तोच तिथं मोक्षाचा अडथळा आहे. जो देहाला मी म्हणतो त्याला तो देवाला माझा कसा म्हणेल? जो घरच्यांना बायकोला मी म्हणतो, आपल्या बायकोला माझी म्हणतो, बायकोला माझी म्हणतो, तो देवाला माझा असा म्हणण्यामध्ये भेद निर्माण करतो. म्हणून माझा फक्त एक होऊ शकतो. म्हणजे देवच माझा कसा होईल? ज्या वेळेला मम अध्यासाची निवृत्ती होईल त्यावेळेलाच देव माझा ठरतो, तोपर्यंत नाही. आणि अहम अध्यासाची निवृत्ती झाल्यावर मी तोच देव होईल. पण तोपर्यंत देहाला देव, देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती, पाखंड्याची. जीव तोची देव, जीव तोची देव. त्याच्या तो देहाच्या ठिकाणी अहम भाव असतो. तर तेव्हा देव भावाची उत्पत्ती व्हायला कठीण आहे. पण आता इथे देवाने म्हटलेलं याच्यामध्ये भेद नाही. याचं कारण देव अर्जुनाला जाणून बुजूनच म्हणतायत आणि खरोखरच तो माझाच आहे. अर्जुन देवाचा कोणत्या अंशात आहे? अर्जुना माझे तुम्ही हे जाणार. इथं अर्जुनच म्हटला असा नाही वास्तविक, कारण तुम्ही हा शब्द पांडवांना आलेला होता. पण बोलणं एकाच पांडवाबरोबर चालले. तेव्हा अर्जुना तुम्ही माझे आहात हे तू जाण, कारण तुम्ही सगळे माझेच आहात. या देवाच्या बोलण्यात कुठेच दोष नाही, निर्दोष बोलणं आहे. आमच्या बोलण्यात देवा तुम्ही आमचे आहात या ज्या बोलण्यामध्ये दोष आहे. म्हणून एक जीवाचं बोलणं आणि एक देवाचं बोलणं याच्यामध्ये एवढं मोठं अंतर आहे. देवाच्या बोलण्यात व्यापकता आहे, आपल्या बोलण्यात तो आता त्याच्यात त्यांनाच वाचवलं ना. आपण कुठं तसं केलं? देवाला कुठं आपण देवाच्या बोलण्यात तुम्ही माझे तसा तर स्वीकार केला. आता त्याच्यातही वेगवेगळा भाग आहे का हो? मग बाकीचे नाही आहेत का? जे कौरव घातले तुम्ही तोंडात हे तुमचे नाही आहेत का? ते बी आमचेच आहेत. आणि मग असा भाग कुठे? आम्ही तुम्हाला वाचवलं म्हणजे कायमचं थोडंच वाचवलं. पांडव मेले नाहीत का? तात्पुरता त्यांचा तिथं परिहार झालेला आहे दुःखाचा. नाहीतर पांडव कुठे वाचले? तेव्हा तात्पुरत्या युद्धामध्ये वाचले आणि नंतर त्याचं आयुष्य ते गेलेच त्याच्यानंतर. तर तेव्हा म्हणून अख्ख्या विश्वात ज्या वेळेला भक्ताच्या दृष्टीने देव बोलतो माझे, त्यावेळेला भक्तांच्यावर त्याची कृपा आणि तेवढेच त्याचे विषय असतात. तिथं बाकीच्या जगात अव्याप्ती झाली असं बोलायचं काही कारण नाही. कारण तिथं बोलणं कोणाला धरून आहे? भक्ताला धरून आहे. म्हणून विश्वावर त्याची अव्याप्ती झाली. नाही तर तुम्ही म्हणतात मग बाकीचे बी तुम्ही देवाचेच आहे. पण तिथं अशा प्रकारची अव्याप्ती होत नाही, दोष येत नाही. ज्या वेळेला देव सगळ्यांनाच माझे म्हणतो, सगळ्याच लोकांना माझे म्हणतो, त्याच्यात सुद्धा त्याच्यात अव्याप्ती कुठं होत नाही. तिथंही अव्याप्ती होत नाही. म्हणजे एखाद्याला सोडून दिलं असं होत नाही. तर तो सर्वांना धरून बोलतो. म्हणून दोन्ही ठिकाणी एका वेळेला भक्ताला धरून बोललेलं आहे. म्हणून इथे कोणाला धरून बोललं? म्हणजेच भक्तांना. पांडव कोण होते? पांडवांची अर्जुनाची घोडी धुतली आडांते, संकटे बहुत निवारील. कोणाची संकटे? म्हणजे पांडवांची संकटे बहुत निवारली. त्यांची संकट फार निवारली. मग त्यांची संकट निवारली, जगाची का ठेवली? माझे आहेत ना. त्याचा घोडा धुतला, अर्जुनाचा घोडा धुवायचा देवाने. देवाने अर्जुनाचा घोडा धुवावा याच्यात माझेपण आहे. म्हणजे भक्त येतो. अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणून भजन करायचे म्हणत होते. जसे जनाबाईच्या गौऱ्या, तुकोबऱ्यांच्या पायाचे धुलीकण याच्यात नामध्वनी निघायचा, तसा अर्जुनाच्या केसातून कृष्ण हे श्रीकृष्ण भजन चाललंय. गोरोबा काकांच्या विठ्ठलाचा ध्वनी चालू होता, नामदेवरायांचा चालू होता. तर तुम्हाला असं दिसेल तर तसा प्रकार तुम्हाला कृष्ण काय म्हणून अर्जुन काय असंच भक्त आहे आणि बाकीचे सुद्धा भक्तच आहेत. सगळे पांडव जे आहेत ना
ते भगवंताचे अंशात्मक अवतार आहेत जे कुंती मातेला प्रसादाने प्राप्त झालेले होते हे तसे. आता त्याच्यातला अधर्माच्या बाजूला उभा राहिल्यामुळे कर्ण गेला, नाहीतर कर्ण चांगलाच होता बरं का. कर्ण हा खरोखरच चांगला होता, वृत्ती वगैरे सगळी चांगली, पण ते म्हटले ना त्याचं खाल्लं. आणि ज्या वेळेला याला कोणाचा आश्रय नव्हता त्यावेळेला दुर्योधनाने जाणीवपूर्वक त्याला काय केला, आश्रय दिला, कारण हा पुढे उपयोगाला येईल. तो दूरदृष्टीचा होता. आणि मग कारण पुढे युद्धात लढायच्या वेळेला असे लागतील ना बलाढ्य योद्धे आपल्याला, म्हणून त्याने जाणून बुजून त्याला असा बनवला. आणि त्याच्यामुळे त्याला त्याने खाल्लेल्या, मग तो म्हटला मला माहिती आहे मी कोण आहे. कुंतीने जरी जाऊन सांगितलं, ते म्हटले काही माते काही अडचण नाही, पण तुला असं समजून घेऊ नको की मी युद्ध करायचं बंद होईल. म्हणजे तुझे किती पोरं आहेत, म्हटले 5 आहेत. तुझे 5 पोरं मी शिल्लक ठेवी, तुझे 5 पोरं मी शिल्लक. म्हणजे कसं काय, म्हणले मी फक्त अर्जुनाबरोबर युद्ध कर, तुझ्या बाकीच्या 4 बरोबर. आता दोघांच्या युद्धात तो तरी मरेल, नाही तर मी तरी. 5 राहिले. खाली कोण राहिले, 5 राहिले, काय अडचण नाही म्हटली माते. पण आता तिला तसं वाटलं, कारण अर्जुनावर विशेष प्रेम होतच ना. पण त्याच्यामुळे एक तरी मिळालं की 4 जणांना काय मिळालं, अभयदान. त्यांच्यावर त्यांनी बाण नाही चालवले, शस्त्र नाही चालवलं. कर्णाने त्या चौघांना सोडून दिलं, कारण आईचा बोल आहे आणि तो सत्य करायचा. अर्जुन राहिना का, अर्जुन गेला तरी चालेल, कारण अर्जुनाबरोबरच खरं. त्यांच्या ज्या वेळेला पाठीमागे ज्या धनुर्विद्येच्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये त्याचा प्रतिद्वंदी कोण होता, अर्जुन. तर तेव्हा अशा प्रकाराने हा सगळ्यांना ग्रासतोय, फक्त पांडवांना सोडलं. आणि देवाने म्हटलं माझे तायसे म्हणित आहे देवे अर्जुना माझे तुम्ही हे जाणावे, येर जाण मी आघवे सरलो ग्रासो. बाकीच्यांना खायला मी सरसावलो आहे, सरसावलो. हा मी त्या सगळ्यांचा ग्रास म्हणजे घास घ्यायला सरसावलेलो आहे, असं तू जाणून घे. याचा अर्थ कोणी सुटणार नाही. आणि याला अर्जुनाला दुसरा धीर मिळाला की हे युद्ध असंच खेळलं जाणार आहे, आपला विजय हा 100%. कारण वाचणार कोण, पांडव वाचणार आहेत, सगळे जाणार आहेत, आपलं युद्ध इथेच जिंकल्यात जमाय. म्हणून भगवद्गीतेने अर्जुनाला इतका मोठा धीर दिला की तो म्हटला बस आता, कारण हे युद्ध इथंच जिंकलं आपण. युद्ध सुरू व्हायच्या आधी अर्जुनाने युद्ध जिंकलं, कारण एवढा मोठा देव सहकारी असेल तर याचा नाश कोण करेल. पण बाकीच्यांच्या डोक्यामध्ये होतच काय होतं, म्हणजे स्वतःच्या बाहुबलावरती ज्यांचा विश्वास होता ते म्हणायचे हे काय ओ ते गवळ्याचं पोरग, स्वतःला लय शहाणं समजतो. बंदी बनवायचा प्रयत्न केला होता दुर्योधनाने, त्यावेळेस पण त्याला अक्कल नाही आली की ह्याला बंदी बनवलं जात नाही. कारण इथं सुद्धा कलाटणी मिळाली असती जर तो हुशार असता ना, त्याने शरण गेला असता. तो जर शरण जात होता, कोण दुर्योधन जर देवाला शरण गेला असता युद्धच झालं नसतं. तरी पहा, पण देवाच्या डोक्यात वेगळंच होतं, कारण अधर्माने वागणाऱ्यांचा सगळ्यांचा नायनाट करायचा. दुष्ट निर्दाळलेले किती आहे हेच करायचं होतं त्याला. म्हणून हा सगळा भाग झाला. आता पुढची होई नंतर पाहू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.